श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 12वा श्री सद्गुरु चातुर्थाश्रम ग्रहण श्री सद्गुरु परंपरा कथन नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम श्री सद्गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल स्थिर जीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह विभव भावी पुढे कवण भरवसा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उणे होत असते क्षणक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी पर्येसा अल्पोदकी जेसा मत्स्य तेसे मनुष्य अल्पायुष्य जवरी असे प्राणी सुरस धर्म करावा पर्येसा जेसा सूर्याचा रथ चाले निमिष होता छिद्र काळे 22 सहस्र गाव पळे तेसे आयुष्य क्षीण होय प्रजन्य पडता वृक्षावरी उदक राहे पर्णाग्री स्थिर नवे अवधारी पडे भूमीवरी सवेची तेसे शरीर नवे स्थिर जीवित्वा मरण निर्धार यौवन अथवा होतासी जर कलेवर हे नश्य जाणा याची कारणे देहासी विश्वासू नये पर्येसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी पिकले पान वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्मवेशे तेसेची शरीर हे भरवसे केदवा पडेल न कळे जाणा एखादा नर कळतरासी द्रव्य देतो पर्येसी दिवस गणना करी केसी तेसा यम काळ लक्षितसे जेसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊनी जाती उदका परतूनी न येती जन्मभूमिका तेसे आयुष्य न परते अहोरात्री जाती पळून ऐसे निश्चय जाणून पुण्य न करती जे जन ते पशु समान पर्येसा जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ पुण्य पुत्र द्वारा धन गोधन आयुष्य देह येणे गुण जे जन निश्चित म्हणती जाण ते पशु सम पर्येसा जेसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय पर्येसी तेसे या शरीरासी वृद्धाप्य भक्षी अवधारा या कारणे तरुणपणी करावे पुण्य विद्वजनी आम्हा का हो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा आळस हट्ट अमरत्वे असेल जो सुभट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे सपनापरी जैसे पुष्प असे मोगरी सवेची होय शुष्कापरी तया सम देह जाणा जेसी विजू असे लवत सवेची होय अव्यक्त तेसे प्राय देह होत स्थिर नव्हे पर्येसा ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो एकोणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरूपिले ज्ञान विनंती माझी पर्येसा तुवा निरोपिले आम्हासी पुत्र चौघे होतीलेसी विश्वास नवे गा मानसी कुलदेवता पुत्र राया जवरी होय एक सूत तवरी रावे समीपत निरोप नेदी तवरी सत्य म्हणून विणवी तये वेळी माझे वचन अभेरुनी जरी जाशील निघूनी प्राण देईन ततक्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवती तू आम्हासी आमचे कुळ दैवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपले दातारा एकोणी मातेचे वचन श्री सद्गुरु बोलती हासोन आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारीन पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे एक जननी बोल आपले सत्य करी सवस्तर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसी करुनिया निगुती
राहिले श्री सद्गुरू अतिप्रीती, वेद्याभ्यास शिकविती, शिष्य वर्गा बहुतासी. नगर लोक विस्मय करीती, अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पहा हो वर्ष साती, वेदचारी सांगत असे. विद्वानाहुनी विद्यार्थी, तिन्ही वेद पडती. षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकवाया. येणे परी तया घरी, राहिले श्री सद्गुरू प्रीती करी. माता झाली गरोदरी, महानंद करीतसे. नित्य पूजती पुत्रासी, ठेवूनी भाव देवतयसी. निदान लागे एखाद्यासी, काय सांगो संतोष त्याचा. तव नवमास झाली अंतवर्तनी, माता झाली प्रसूती. पुत्र झाले युग्मख्याती, अति सुंदर पर्येसा. पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार. आशीर्वचने असे श्री सद्गुरू, असत्य केवी होईल. या कारणे श्री सद्गुरू वचन, सत्य मानावे विद्वजने. जैसे असेल अंतकरण, तेसे होईल पर्येसा. एषा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक. खेळवीत असे माता एक, आले श्री सद्गुरू तयाजवळी. जननी एक माझे वचन, झाली तुझी मनकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुष्य आहेत जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता अमुते निरोपावे, जाऊ आम्ही सभावे. संतोषरूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती तये वेळी. संतोषोनी माता पित्या, चरणावरी ठेविता माथा. स्वामी आमचा कुळदेवता, अशक्य आम्ही बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवणा. माया मोहे वेष्टोन कामना, नेणोची महिमान तुझे. माया प्रपंच वेष्टोनी, तू ते करी सुत मनोनी. एके समय निष्ठुर बोलो वचनी, श्रमा करणे स्वामिया. सहज भोजन शयनासनी, तू ते गाजो भुके जोनी. कडे न घ्यायची उदक गोणी, क्षमा करी गा देवराया. तारक आमचे वंशासी, बाप्पा तू अवतरलासी. प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातना याती, कडे करावे दातारा. संग्रावरी जैसी गंगा, तेसा तुवा आलासी चांगा. पावन केलसी माझे अंगा, उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवणे परी, या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नव्हे तरी, केवी वाचो प्राणात माझा. एकोणी माता पित्याचे वचन, बोलती श्री सद्गुरू आपण. जे जे समयी तुमचे मन, स्मरण करतील आम्हासी. स्मरण करिता तुम्हाजवळी, असेन जन्नी मी तत्काळी. न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाग देत असे. आणि कन्या पुत्र तिन्ही, होतील एक तू भवानी. दैन्य नाही तुमच्या भुवनी, सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरी परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्रेयायुक्त. य सौख्य होय एक, देहाती जाना परमलोक. पूजा करीती पिनाक, पूर्वजन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. पूर्वदर्शन तुम्हासी, होईल एका वर्ष तिसी. जाऊनी बद्रीवनासी, म्हणून निघती तये वेळी. निरोप घेऊनी तये वेळा, श्री सद्गुरू निघाले अवलीळा. नगर लोक येती सकळा, माता पित्या बोळविती. म्हणती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसतसे. एक म्हणती पाहो नवल, तपासी निघाला असे बाळ. माता पिता सुखे केवळ, निरोप देती कौतुके. केसे यांचे अंतकरण, जैसा हो का पाषाण. मन करुणी निर्वाण, बोळविता ती पुत्रासी. एक म्हणती नवे बाळ, होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ. हनुमान नवे हा निश्चळ, वेद केवी म्हणत असे.
7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणतो अखिल शाखा, मनुष्य मात्र नव्हे एका, ऐसे म्हणती साधूजण. ऐसे म्हणून साधूजण, करिता ती साष्टांगी नमन, नाना परी स्तोत्रवचन, करिते झाले अवधारा. नमन करुनी सखळीक, आले आपले गृहातिक, पुढे जाती जननी जनक, पुत्रासहे बोलवित. निज स्वरूप जननीयेसी, दाविता झाला परियेसी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी, देखते झाले जनक जननी. त्रैमूर्तीचा अवतार, झाला नरहरी नर, निज रूपे दिसे कपूर गौर, पाहता नमिले चरणासी. जय जया जगद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू, आमचे पुण्य होते थोरू, म्हणून देखले तुमचे चरण. तू तारक विश्वासी, आम्हा उद्वरिले विशेषी, पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता, चरणावरी ठेविता माथा, आलिंगिती श्री सद्गुरुनाथा, स्नेह भावे करून या. संतोषोनी श्री सद्गुरुमूर्ती, आश्वास केला अतिप्रीती, पूर्वदर्शन हो निश्चिती, देईन म्हणती तयवेळी. ऐसे तया संभोषीन, निरोप घेतला तत्क्षणी, परतोनी आली जनकजननी, येती संतोषोनी मंदिरात. वरदमूर्ती श्री सद्गुरु राणा, निघाला जावया बद्रीवना, पातला आनंद कानना, वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी, क्षेत्र थोर सचराचरी, विश्वेश्वर अवधारी, अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनिया तया स्थानी, अनुष्ठती श्री सद्गुरु शिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनी, पूजा करीती आत्मारामासी. येणे परी तया स्थानी, कवचित काळ श्री सद्गुरु मुनी, अष्टांग योगे करुनी, तप करीती परियेसा. तया काशी नगरात, तापसी असती आणिक बहुत, संन्यासी यती अवधूत, तप करीती दारुण. तया श्री सद्गुरु ब्रह्मचारी, योगाभ्यास धुरंधरी, करिता ती तपस्वी येरी, अभिनव करीती मनात. म्हणती पाहो ब्रह्मचारी, तप करीतो नाना परी, केसे वैराग्य याचे उदरी, निर्लिप्त असे परियेसा. शरीर स्वार्थ नाही यासी, योग्य हो ह्या संन्यासी, स्नान करीतो त्रिकाळेसी, मणिकर्णिका तीर्थात. ऐसे स्तोत्र नित्य करीती, समस्त संन्यासी येती, वृद्ध होता एक यती, कृष्ण सरस्वती नामे. तो केवळ ब्रह्मज्ञानी, तपस्वी असे महामुनी, सदा देखोनी नयनी, स्नेह भावे भावितसे. म्हणे समस्त यतीश्वरासी, न म्हणा नर ब्रह्मचारीसी, अवतार पुरुष अतितापसी, विश्ववद्य दिसतसे. वयासा धाकुटा म्हणून, नमन कराल तुम्ही मुनी, प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी, आम्हा वाद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी, वंदिता दुखे सकळासी, विशेष आम्ही संन्यासी, मूर्ख लोक निंदिती. या कारणी आम्ही यासी, विनवू परोपकारासी, संन्यास देता समजतासी, भक्ती होईल स्थिर मनी. लोकानुग्रह निमित्त, हा होय श्री सद्गुरु समर्थ, याचे दर्शन मात्रे पुनीत, आम्ही परियेसा. या कारणे बाळकासी, विनवू आम्ही विनयेसी, आश्रम द्यावा संन्यासी, पूजा करुनी एक भावे. म्हणून आले तयाजवळी, विनविता ती मुनी सकळी, एक तापसी स्तोम मोळी, विनंती असे परियेसा. लोकानुग्रहा कारणे, तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्त उदरणे, पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगी संन्यास म्हणून, निंदा करीती सगळे जण, स्थापना करणार कवण, न दिसती भूमीवरी. यज्ञदान गवालभन, संन्यास घेता अतिदूषण, फल पेतृक भ्रागणा करू नये म्हणत असे. करिता कलियुगात निश्चित, बोलती जन समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत, वेद समस्त विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी, निषेध केला सकळही जनी, श्री शंकराचार्य अवतरोनी, स्थापना केली परियेसा. तयापुरी इतके दिवस, चालत आला मार्ग संन्यास, कली प्रबळ होता नाश, पुनरुपी निंदा करिता ती. आश्रमाचा उद्धार, सकळ जना उपकार,
करावा कृपा सागर, म्हणती सकळ मुनिजन. एकोणी त्याची विनंती, श्री सद्गुरु मुनी आश्रम घेती. वृद्ध कृष्ण सरस्वती, तयापासूनी परियेसा. ऐसे म्हणता सिद्ध मुनी, विनवीत असे नामकरणी. संदेह होता माझे मनी, कृपानिधी मुनी राया. म्हणती श्री सद्गुरु तोची जगद्गुरु, त्याते झाला आणिक श्री सद्गुरु. त्रयमूर्तीचा अवतारू, कवणे परू दिसतसे. सिद्ध म्हणे शिष्यासी, सांगेन याची स्थिती केसी. पूर्वी श्री रघुनाथासी, झाला वशिष्ठ केवी श्री सद्गुरु. आठवा अवतार श्री कृष्ण देवासी, संदीपणी झाला श्री सद्गुरु केसी. अवतार होताची मानुषी, तयापरी राहटावे. या कारणे श्री सद्गुरुमूर्ती, श्री सद्गुरु केला तो कृष्ण सरस्वती. बहुकाळीचा होता यती, म्हणून त्याते मानिले. शिष्य म्हणे सिद्ध्यासी, स्वामी कथा निरोपिलीसी. वृद्ध कृष्ण सरस्वतीसी, श्री सद्गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वराहून, तयासी दिला बहुमान. कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण, कोण श्री सद्गुरूचे मूळपीठ. विस्तारोनी आम्हासी, निरोपावे कृपेसी. त्याने माझे मानसी, संतोष होईल म्हणून या. ऐसे शिष्य विनविता, त सांगेन विस्तारता. मूळपीठ आद्यता, श्री सद्गुरु संतती परियेसा. आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ अवधारी. तदनंतर वसिष्ठ श्री सद्गुरु, तेथोनी शक्ती पराशरू. त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुकगुरु जाण, गोड पादाचार्य सुगुण. आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञान बोधिगिरिया. त्यांना शिष्य सिंहगिरिय, ईश्वरतीर्थ पुढे झाला. तदनंतर नृसिंहतीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ. श्री सद्गुरु संतती अवधारी. मग तयापासोनी विद्यारण्य श्रीपाद मुनी, विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळीयानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद. तेथोनी सरस्वती यादवेद्र, श्री सद्गुरुपीठ येणे परी. यादवेद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष. बहुकाळीचा संन्यासी, म्हणून विशेष मानती. येणे परी श्री सद्गुरुनाथ, आश्रम येती चातुर्थ. संन्यास मार्ग स्थापनार्थ, श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदाचा अर्थ. सांगता झाला श्री सद्गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त. तया काशी नगरात, ख्याती केले अतिगणी. तया वाराणसी भुवनी, यती समस्त येऊनी. सेवा करीती श्री सद्गुरूची. मग निघाले तेथोनी, बहुत शिष्य समवेत मुनी. उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थ पावया. सव्य घालून मेरुसी, तीर्थ नवखंड शितीसी. सांगता झाला विस्तार बहुवंशी, एक शिष्या नामकरणी. समस्त तीर्थ अवलोकित, सवे शिष्य यतीसहित. भूमी प्रदक्षिणा करीत, आले गंगा सागरासी. सिद्ध म्हणे नामांकिता, समस्त चरित्र सांगता. विस्तार होईल बहुकथा, म्हणून तावन मात्र सांगतो परियेसा. समस्त महिमा सांगावयासी, शक्तिकेची आम्हासी. अनंत महिमा त्रयमूर्तीसी, श्री सद्गुरु चरित्र परियेसा. गंगा सागरा पासाव, तटाक यात्रा करीत देव. प्रयाग स्थानी श्री सद्गुरुराव, येथे झाले परियेसा. तया स्थानी असता श्री सद्गुरु, आला एक द्विजवरू. माधव नामे असे विप्रू, श्री सद्गुरूसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी, उपदेश केला प्रीतीसी. चतुर्थाश्रम तयासी, तेथे झाले परियेसा. नाम माधव सरस्वती, तया शिष्या ते ठेविती. तयावरी अतिप्रीती, शिष्यामध्ये परियेसा. सिद्ध म्हणे नामकरणी, शिष्य झाले येणे गुणी. अखिल यती नामकरणी, सांगेन एका एकचित्ते. गंगाधराचा नंदनू, सांगे श्री सद्गुरु चरित्र काम घेणू. एकता होय महाज्ञानू, लादे चारी पुरुषार्थ. इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वतीपेख्याने सिद्ध नामधारक संवादे. श्री सद्गुरु चातुर्थाश्रम ग्रहण. श्री सद्गुरु परंपरा कथन नाम.
द्वादशोऽध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.